शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा बीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं आहे। खरंच रेकी झाली होती का याचा तपास सीबीआय आणि सीआयडीनं करावा, रोहित पवारांची मागणी। रोहित पवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा। अपघात तपासासंदर्भात संसदेत आवाज उठवण्याची सुद्धा मागणी। महाविकास आघाडीचं अखेर ठरलं। शरद पवार राज्यसभेचे उमेदवार। काँग्रेसचा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊतांनी पवारांची भेट घेतली आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित राहणार। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी, तर विनोद तावडेंसह माया इवनाते आणि राम वडकुते यांच्या नावांची घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचंही नाव निश्चित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी बैठक संपन्न। बैठकीत शेवाळेंच्या नावावर शिक्कामोर्तब। बिहारमध्ये खांदेपालट होणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। तुम्ही बाप का काढला? भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधवांसोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरामध्ये या दोघांमध्ये वाद। बोलताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं केवळ चीनच्या जहाजांनाच प्रवेश। इराणकडनं चीनच्या जहाजांना सोडण्यास परवानगी। चीन वगळता इतर देशांच्या जहाजांना इराणी सैन्य लक्ष्य करणार। अमेरिकन नेव्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जाणाऱ्या तेल जहाजांना संरक्षण देणार। इराणच्या भूमिकेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा, तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याचीही अफवा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर जेएनपीटीवर अडकले। कांदा, केळी आणि द्राक्षांची निर्यात ठप्प। 60% कृषी व्यापाऱ्यावर याचा परिणाम। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदीच्या दरामध्ये पडझड, तर आता सोनं 6000 तर चांदी 23,000 स्वस्त। सोन्याचे दर 34 दिवसात 14,000 पडले, तर चांदी एका दिवसात 23,000 रुपयांनी स्वस्त। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। पहिल्यांदाच रुपया 92.15 या नीचांकी पातळीवर। अयातुल्ला खामेनींच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम रद्द। सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यसंस्काराचा कार्यक्रम लांबणीवर। इराणमध्ये सध्या तणावाचं वातावरण। अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोस्तबा खामेनी यांच्याकडे इराणची सूत्र, तर इराणच्या प्रत्येक नव्या सुप्रीम लीडरला मारणार। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी।